गेल्या 35 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या प्रज्ञांशू संत गुलाबराव महाराज यांच्या पालखी दिंडीचा पंढरपूरकडे प्रस्थान झालाय। पालखीचा प्रवास 18 जून पासून चांदूर बाजार इथून भक्तिधाम इथून सुरू झालेला आहे। पालखीचं अमरावतीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये पालखीचं शहरात आगमन झालं। त्यानंतर भक्ती रसामध्ये तल्लीन झालेल्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संत श्री गुलाबराव महाराज यांच्या पालखीचं पंढरपूरकडे उत्साहामध्ये प्रस्थान झालं। या सोहळ्याने परिसर भक्तिमय वातावरणामध्ये दुमदुमून गेला होता। जवळपास आज 35 ते 36 वर्ष झाली ही पायी दिंडी चांदूर बाजार ते पंढरपूर इथे दरवर्षी जाते। जवळपास 200 ते 300 वारकरी भजनी मंडळी आणि सेवेकरींना घेऊन पायी जाते। गाव टू गाव दरबदर करत आपल्या अमरावतीहून निघाल्यानंतर बोराळा, शिराळा, नांदुरा किती दिवस पायी जवळपास 32 दिवस पायी जाते ही पालखी। ही पालखी चांदूर बाजारहून निघालेली, भक्तिधामवरून निघालेली पालखी आणि अमरावतीला 21 तारखेला अमरावतीला आलेली आहे। आणि अमरावतीला आल्यानंतर जागोजागी या पालखीचं मोठ्या प्रमाणात स्वागत, भव्य दिव्य असं स्वागत करत आहे। आणि अतिशय नामांकित असलेली ही श्री संत गुलाबराव महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।